श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पीतांबर। फडके दोंदीचा फणीवर धुधुकार टाके श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश चिंतन आपलं सुरू आहे। या गणेशाच्या चिंतनानं आपला दिवस सुरू होतो आहे। खरंच आहे की देवदेवतांच्या चिंतनामध्ये सुरू झालेला दिवस हा खऱ्या अर्थानं आपल्याला आनंददायक असतो, समाधानकारक असतो। सकाळी उठल्याबरोबर जर आपण देवाचं चिंतन केलं तर पहा, दिवसभर ती आपल्याला ऊर्जा पुरत असते, ती शक्ती आपल्याबरोबर राहत असते। म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा, अशा प्रकारानं प्रभातीच्या वेळेला भगवंताचं चिंतन करावं। सकाळच्या वेळेलाच का चिंतन करायचं? त्याचं कारण असं की रात्री या सुषुप्तीमध्ये गेलेलं मन जे असतं ना, हे सुषुप्तीतून गेलेलं मन, विश्रांती घेऊन आलेलं मन जे असतं ते ताजतवानं असतं, टवटवीत असतं। म्हणून आपण कितीही रात्री थकलेलो असलो, दिवसभराच्या कामानं कितीही थकवा आलेला असला तरी सुद्धा सकाळी उठल्याबरोबर आपल्याला किती छान वाटतं, आपल्याला किती प्रसन्न वाटतं। ती प्रसन्न सकाळ आपण अनुभवत असतो। याचा अर्थ असा आहे की आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये झालेल्या सगळ्या घटना ज्या आहेत या रात्रीच्या वेळेला सगळ्या परिपूर्णतेने संपून गेलेल्या असतात। सकाळी उठल्याबरोबर जर मन असं विचलित झालेलं असेल, मन असं अस्थिर असेल, मनामध्ये एक प्रकारचा कुठला ताणतणाव असेल तर संपूर्ण दिवस आपला खराब जातो। संपूर्ण दिवसभर आपण अस्वस्थ राहिलेलो असतो। किती चांगल्या घटना घडू द्या, किती चांगला माणूस, एखादी व्यक्ती भेटू द्या, आपल्याला काही मिळू द्या, तरी सुद्धा आपलं मन जे असतं ना, ते आपलं मन त्या सकाळच्या अशा मनामध्येच गुंतून गेलेलं असतं, त्या अशा चिंतनामध्येच तो गेलेला असतो। म्हणून गणेशाचं चिंतन करावं, गणेशाचं दर्शन, गणेशाची रूपकात्मक अशा प्रकारची पूजा आपल्याला कुठे जाण्याची आवश्यकता आहे का? हे जर चिंतन आपण डोळ्यासमोर आणलं तर मला असं वाटतं की रोज सकाळी उठल्याबरोबर आपण अष्टविनायकांची पूजा करावी, अष्टविनायकांचं दर्शन घ्यावं आणि त्या अष्टविनायकांना आपल्या घरी बोलावून आपण त्यांचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन आणि पूजा आपल्या हातून व्हावी, अशी समर्थांची या ठिकाणी धारणा दिसते आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की गणेश कसा आहे त्याचं वर्णन करून समर्थ सांगतायत। इतर देवतांचं वर्णन करताना समर्थ त्या देवतेमध्ये जातील। आता गणेशाच्या नंतर शारदेचं वर्णन आहे। शारदा माता ही तितक्याच अशा प्रकारची बुद्धिदेवता आहे, प्रेरणा देवता आहे, शक्ती देवता आहे। पण गणेशाचं स्तवन करताना समर्थ अत्यंत त्या गणेशाच्या रूपाशी एकरूप झालेले आहेत। ते म्हणतात, तुझे गणपतीचं वर्णन करताना म्हणतात 4 हात जे आहेत, हे गणेशाचे 4 हात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत, आपल्या पाठीशी कृपा उभी करण्यासाठी आहेत। आणि विशाल त्याचं अशा प्रकारचं असणारं उदर म्हणजे पोट, हे मोठं पोट आहे, कमरेचा पितांबर आहे। गणेशाच्या कमरेला सुंदर अशा प्रकारचा पितांबर आहे आणि तुझ्या कमरेभोवती असलेला फुटकार टाकणारा नाग, हा नाग सुद्धा एक प्रकारची साधकांना प्रेरणा देतो आहे, शक्ती देतो आहे, सामर्थ्य पुरवतो आहे। आणि गळ्यात असणारी सुगंधी फुलांची माळ अत्यंत सुंदर अशा प्रकारची तुला दिसते आहे। हे सगुणाचं रूप आपल्या समोर ठेवण्यासाठी आपल्याला त्या देवतेच्या जवळ समर्थ घेऊन जात आहेत। देवतांच्या जवळ गेल्यानंतर आपण पहा, देवता आपल्या जवळ असते का आपण देवतांच्या जवळ जावं? आपल्याला असं वाटतं नेहमी की माझ्यावरती संकट आलं,
की माझ्यावरती अशा काही प्रकारच्या काही घटना जीवनामध्ये घडल्या की भगवंतानी माझ्या बरोबर राहावं, हे स्वाभाविक आहे. हे वाटणं चुकीचं नाही, हे वाटणं अगदी बरोबर आहे. पण आपल्याला सांगतो, एक छोटासा दृष्टांत दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की भगवंत अखंडपणानं आपल्याबरोबर असतो. फक्त आपल्या बरोबर आहे हे आपल्याला बरोबर दिसत नाही, हे आपल्याला जाणवत नाही, म्हणून त्याचं अस्तित्व नाही असं नाही. त्याचं अस्तित्व आहे आणि त्याचं अस्तित्व जाणावं, जाणून घ्यावं म्हणून हे सगुणाचं वर्णन आहे. नाहीतर हे सगुणाचं वर्णन कशासाठी सांगितलं की देवदेवता या परिपूर्ण आहेत, अत्यंत परिपूर्ण आहेत. एका साधकाला एक स्वप्न पडलं, देवता कशा आपल्या बरोबर असतात, देवता कसं आपलं रक्षण करतात, सद्गुरू आपल्या बरोबर कसे असतात आणि सद्गुरू आपले पाठीराखे कसे असतात पहा. असं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये जीवनाच्या पूर्वार्धामध्ये या साधकाला 2 ठसे दिसतात पायांचे, 2 पावलांची ठस. एक पाऊल, हे 2 पावलं, आणखीन 2 पावलं अशी दिसायची. ती पावलांची ठसे त्यांना दिसत होते. आणि काय झालं, उत्तरार्धामध्ये, पूर्वार्ध पूर्ण झाला आणि उत्तरार्धामध्ये त्याच्या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये संकट आलेली असताना, खूप त्रास सहन करायला लागत असताना, आणि अशी संकट आल्यानंतर माणसाचं मन अस्वस्थ आणि अस्थिर झालेलं असतं, अशा काळामध्ये त्याला एक स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडल्यानंतर त्यांनी सद्गुरूंना प्रार्थना केली. काय केली असेल? प्रार्थना अशी केली की म्हणाले, महाराज, स्वामीजी, आपल्या पूर्वार्धामध्ये माझ्या 2 पावलं मला दिसत होते. हे सगळं स्वप्नातलं आहे बरं का. पूर्वार्धामध्ये मला 2 पावलं दिसत होती, आता पण पावलांचा एकच ठसा दिसतो आहे. याच्या पाठीमागचं काय कारण? मला तर असं वाटलं की माझ्या दुःखामध्ये तुम्ही बरोबर असाल, माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही बरोबर असाल, पण आता मला 2 पावलं दिसत नाहीयेत, 2 ठसे दिसत नाहीयेत, एकच ठसा मला दिसतो आहे. काय त्याच्या पाठीमागचं गोही असेल? सद्गुरूंनी असं समजावलं आणि सांगितलं, बाबा रे, अरे पूर्वार्धामध्ये तुला जे ठसे 2 दिसत होते त्यावेळेला आपण दोघं होतो, त्यावेळेलाही मी तुझ्या बरोबर होतो आणि तूही बरोबर असायचा. पण आता खऱ्या संकटाच्या वेळेला तू नाहीच आहेस, मीच तुझ्यामध्ये आहे आणि मी तुला घेऊन चाललेलो आहे. तर 2 ठसे दिसतीलच कसे? 2 ठसे दिसणारच नाहीत, कारण तू आता, तुझं अस्तित्वच नाही, तुझं अस्तित्व माझ्यामध्ये पूर्ण विलीन झालेलं आहे. आणि आता मीच तुझ्या बरोबर असल्यामुळे फक्त तो ठसा हा माझ्या एकट्याचा पावलांचा ठसा तुला दिसतो आहे. आता तुझा ठसा तिथे नाहीच आहे. अशी अवस्था निर्माण होण्यासाठी ही सगुणाची पूजा असते बरं का. आणि ती सगुणाची पूजा या पद्धतीनं केली तर देवतांची कृपा आपल्यावरती निश्चितपणाने होते आणि ती व्हावी, याच्यासाठी हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.